सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांना विविध प्रकारचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केली जाते। अशा वाढत्या सायबर गुन्ह्यांवरती नियंत्रण आणण्यासाठी पुणे पोलिसांकडून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यावरती भर दिला जातोय। तसेच सायबर गुन्हा घडल्यानंतर नागरिकांना त्वरित मदत मिळावी यासाठी पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने हेल्पलाईन कार्यान्वित केली आहे। तर या संदर्भात अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांनी अधिक माहिती न्यूज अनकटला दिली आहे। पुणे शहर पोलीस हद्दीमध्ये सायबर पोलीस स्टेशन आणि त्यासोबतच वेगवेगळ्या पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल झालेले सायबर गुन्ह्यांमध्ये जी फसवणूक प्रामुख्याने झालेली आहे त्याच्यामध्ये ऑनलाईन टास्क फ्रॉड असेल किंवा शेअर लोन ॲपच्या फेक शेअर लोन ॲप्स तयार केलेले आहेत त्याच्यातला फ्रॉड असेल किंवा फेडेक्सच्या कुरिअरच्या मध्ये नार्कोटिक्स मिळालेलं आहे असं सांगून केलेला फ्रॉड असेल किंवा ऑनलाईन कॉल करून केलेले फ्रॉड्स आहेत। अशा वेगवेगळ्या प्रकारचे फ्रॉड्स आहेत। काही ठिकाणी चुकीच्या लिंक्स लोकांना पाठवून आपण MNGLचे कस्टमर आहात किंवा बँकेचं बिल आहे किंवा इलेक्ट्रिसिटी बिल आपलं भरणं बाकी आहे अशा लिंक्स पाठवल्या जातात। त्याच्यावरती मग ऑपरेट झाल्यावरती लोकांचे अकाउंटमधनं पैसे हे चुकीच्या पद्धतीने विड्रॉ केले जातात। या अनुषंगाने पुणे शहर हद्दीमध्ये एकूण 777 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि टोटल जी अमाऊंट आहे ती जवळजवळ 180 कोटीच्या आसपास अमाऊंट टोटल आहे। यामध्ये सायबर पोलीस स्टेशन अंतर्गत आपण एक प्रयत्न करत आहोत की दाखल झालेल्या ज्या काही गुन्हे आहेत कारण सायबरचे गुन्हे जे दाखल होतात त्यामध्ये प्रामुख्याने तात्काळ कारवाई केल्यावरती त्याच्यामध्ये अमाऊंट फ्रीज होऊ शकते। तर आम्ही लोकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्या अनुषंगाने अवेअरनेससुद्धा क्रिएट करत आहोत।